सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि अभियांत्रिकी शाखेचे सर्व विद्यार्थी आहेत या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 20 तारखेला जी परीक्षा होणार आहे ती पुढे ढकलण्यात यावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे। आपण पाहू शकतो कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर या सगळ्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि आता विद्यार्थी या सगळ्या कुलगुरूंची वाट बघतायत। कुलगुरू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून आम्ही उठणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांची आपण पाहू शकतो। विद्यापीठाच्या या पायऱ्यांवरती बसून हे सगळे आंदोलन करताना पाहायला मिळतात। काही आंदोलक आता आपल्या सोबत आहेत। काय या ठिकाणी विद्यार्थ्यांचे तुम्ही या ठिकाणी घेऊन आलेला आहात आणि ज्या पद्धतीने जी 20 तारखेला होणारी परीक्षा आहे ती पुढे ढकलण्याची मागणी पुढे येते। योगेश सर, तुम्ही आम्हाला बऱ्याच वर्षापासून कव्हर करत आहात। वर्षानुवर्ष युवक काँग्रेस असेल, NSU असेल, आम्हाला इथे यावं लागतंय। आपण याला एका साईडला एक्सपर्ट ऑफ द ईस्ट म्हणतो, एक ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट सारखं ह्या लोकांनी काय वागणूक करताय काहीच नाही। आता आमची मागणी काय होती, काल ज्यावेळेस यांना हायकोर्टाने ऑर्डर दिली की 751 मुलांना तुम्ही कॅरी ऑन देण्यात यावा, त्यांचं परीक्षेचा फॉर्म तर भरावा लागेल, तो फॉर्म न भरता तुम्ही यांचे पेपर कसा घेणार आहे उद्या? त्यांना वेळ मिळालेला नाही। दुसरी गोष्ट, कालपर्यंत यांचे प्रॅक्टिकल्स होते, प्रॅक्टिकल जर कालपर्यंत होते, प्रिपरेशन लीव यापूर्वी मिळायची इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना, यावेळेस प्रिपरेशन लीव मिळालेली नाही का? तर यांच्या म्हणजे याचा जो टाइम टेबल आहे तो पूर्णपणे चुकलेला आहे आणि कोलमट गेलेला आहे। तिसरा प्रश्न सर्वात महत्त्वाचा, जो मुलगा पास झालेला आहे म्हणजे त्याला खात्री होती का मी पास होणार आहे, पण त्याचा निकाल की तो नापास आहे, मग त्याने कॉपी मागवल्यावर त्याला लक्षात आलं त्याचं अर्धाच पेपर चेक आहे आणि त्याचं एंड आहे आणि अर्धा जो आहे हा चेकच नाही आहे। तर ह्याच्याबद्दल ह्याने पेपर परत क्या द्यावा, तरी चेकिंगचा निकालही त्यांनी अजून लावलेला नाही। आणि आज जी सर्वात मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, जी आपल्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला सांगू इच्छितो की नीटसारखा जो प्रकार आहे तोच प्रकार पुणे विद्यापीठात समोर आलेला आहे। एकाच प्रकाशकाचा 100 मार्काचा सारखा कॉपी पेस्ट त्या सिक्वेन्सनुसार पेपर DTL डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ या पेपरमध्ये आलेला आणि नवलमल फिरोदिया हे जे DS कॉलेज आहे 2000 म्हणजे याचं डेकोरेशन सोसायटीचं, तिथं 2023 सारखाच पेपर आलेला, परत तेच प्रश्न 2025 याच्यात आलेले, परत ते प्रश्न आत्ता आलेले। तर या सर्व पेपर जे आहेत याच्यात फ्रॉड झालेला आहे, पेपर बाहेर विकले गेलेले असतील, हे पेपर कशा पद्धतीने गेले, कोणी विकले, काय केले, कोणी घेतले, चौकशी करण्यात यावी। त्यामुळे तो वेळ जाणार आहे। 8-10 दिवस तुम्ही नवीन पेपर सेट करा आणि मुलांना तुम्ही वेळ वाढवून द्यावा। काय तुम्ही या ठिकाणी आंदोलन करतात पण वेळ वाढवून देण्याची मागणी का होते? 20 तारखेला जी परीक्षा आहे त्याला का विद्यार्थी सामोरं जातात? आता ज्या मुलांनी एक्झाम दिली वगैरे आणि ज्याला कॅरी ऑन म्हणून आता कोर्टाने आपल्याला रिझल्ट सांगितला की एक्झामसाठी बसा, तर मध्ये प्रिपरेशन पिरियड पण पाहिजे असतो मुलांना, तर तुम्ही लगेच काल ऑर्डर देताय आणि उद्या म्हणताय की एक्झामला बसा, तर हे शक्यच नाही आहे, हे म्हणजे आणि पॉसिबलच नाही आहे। नेक्स्ट म्हणजे मुलांचे रिव्हॅल्युएशनचे रिझल्ट पण लागलेले नाही। आता या मुलाला जर वाटते की त्याचा पूर्ण पेपर झाला आहे, सॉल्व्ह झाला आहे, त्याचे रिझल्ट लावले नाही, मग त्यांनी का बसायला पाहिजे पेपरसाठी? मग मधला जो टाईम पिरियड आहे तो द्या ना, म्हणजे तुम्ही पण प्रिपरेशन करा, आम्हाला पण प्रिपरेशनला टाईम द्या असं म्हणतात। काय आता विद्यापीठाचं काय नेमकं म्हणणं आहे? विद्यापीठ आम्ही जवळपास 2 तासापासून इथं आंदोलन करतोय, अजून विद्यापीठाचा कुठलाही प्रतिनिधी इथं आलेला नाही। एक ते 10 मिनटं 5 मिनटं असं मगाचपासून बोलत आहेत। जर आता एक 10-15 मिनटं आम्ही वाट बघणार आहे, नाहीतर आम्ही त्यांच्यापाशी जाणार आहे, कारण त्यांना यायला जरा वेळ नसेल किंवा त्यांच्या जेवणाची सुट्टी असेल। विद्यार्थी जवळपास आता उन्हाळ्याचा सीझन चालला आहे, 3 ते 4 तासापासून इथं खाली बसलेलं आहे। ते विद्यापीठ कोणाचं आहे, विद्यार्थ्यांचं आहे का ह्या कुलगुरूंचं आणि ह्या लोकांचं आहे? ह्यांनी आम्हाला उत्तर द्यावं। आणि जवळपास हे वारंवार 3 वर्षापासून आम्ही ह्या गोष्टींचं आंदोलन करतोय किंवा आम्ही त्याला मार्गी लावतोय। तर ह्या विद्यापीठांनी दरवर्षी 3 वर्षापासून लगातार असंच का गोष्टी होत आहेत, ह्याचंही उत्तर त्यांनी आम्हाला दिलं पाहिजे। अभियांत्रिकीचा सातत्याने मुद्दा पुढे येतोय, कारण की यापूर्वी देखील अशा पद्धतीचं आंदोलन झालंय। आता नेमकं काय तुमचं नेमकं? आमचं एकच मागणी आहे की आमचे फक्त आम्हाला PLs द्या आणि आमचे जे बॅकलॉगचे पेपर्स आहेत ते फक्त पोस्टपोन करा, बाकी काहीच मागणी नाही आहे। आणि जे 751 स्टुडंट्स आज काल आम्ही रिलीफ घेऊन आलो आहे कोर्टाकडून, त्यांना फक्त एक्झाम फॉर्म भरून त्यांना पेपर देता यावी आणि त्यांचे रेग्युलरच्या मुलांसोबतच पेपर व्हावे आमचे, तेवढीच मागणी, बाकी काहीच नाही। एक्झाम यांची घेतली होती, आता एवढा बॅकलॉग आहे या विद्यापीठामध्ये की 160 विद्यार्थ्यांना चुकीचा ऑर्डिनन्स लागून त्यांना पास केलं, नंतर सांगलं की फेल आहेस तू, फेल असताना सुद्धा पास केला, नंतर म्हणतात आम्ही कमिटी बसवली, 4 महिने घातले, हिवाळी पेपर आम्ही आता उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्यात दिला आहे, म्हणजे आम्हाला आणखीन माहिती नाही की आमचे आता होणारे पेपर कधी आहेत। 160 विद्यार्थी आम्ही असे आहेत। आपण बघितलं हे सगळे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की विद्यापीठाने आमची जी काही 20 तारखेला होणारी परीक्षा आहे ती पुढे ढकलावी, आम्हाला वेळ मिळावा आणि यासाठीच आज या ठिकाणी आंदोलन सुरू आहे।
विद्यापीठाने मात्र अद्यापर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. विद्यापीठाचे कुलगुरू किंवा परीक्षा नियंत्रक मंडळाचे जे कोणी अधिकारी असतील ते आता पोहोचतात आणि यावर नेमका काय तोडगा निघतो ते देखील बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन सुशांत राऊत सम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.